नमस्कार, ESP न्यूज मध्ये स्वागत करत आहे. मी सदाशिव पवळ. आता बीडून इथं सध्या 13व्याचा कार्यक्रम चालू आहे. स्वतः 13व्या घालणाऱ्याच्या तोंडातूनच आपण काय चालू आहे इथं त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. आज या ठिकाणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आमच्या चळवळ आणि सामाजिक परिवारावर बीडचे निष्क्रिय जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे आणि बेफिकीर कारभारामुळे शेषराव वीर प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी 13 दिवसापासून उपोषण करत आहेत. तर आमच्यावर नामुष्की ही ओढवलेली शासनाच्या निष्क्रियतेमुळं आज आम्ही या ठिकाणी शासनाचा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसलेल्या आंदोलकावर तब्बल 13 दिवसापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं आज निष्क्रियतेचा त्यांच्या जिल्हा प्रशासनाच्या 13वा घालून या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. मॅडम, आपण पण इथं बसलेलं आहेत. आपलं काय प्रश्न आहेत आणि कशासाठी बसलेला आहेत तुम्ही नेमकं? शेषराव वीर प्रदेशाध्यक्ष हे गेल्या 13 दिवसापासून बीडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. 2 दिवसापूर्वी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. मोठ्या उत्साहामध्ये देशामध्ये हा सण साजरा झाला. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनीलताई पवार या बीड जिल्हा दौऱ्यावर होत्या, परंतु त्यांनी सुद्धा आंदोलनकर्त्याची भेट घेतलेली नाही आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागलेले नाही. त्यामुळे आज बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13व्याचा कार्यक्रम सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी घातलेला आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि त्यांना या आंदोलनापासून प्रवृत्त करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. परंतु हे प्रशासन दखल घेत नाही आणि हे आंदोलन असे वारंवार करावे लागतात. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना नेहमीच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी या लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन कोणीतरी पुढाकार घेऊन एक आंदोलन करावी लागतात. परंतु प्रशासन दखल घेत नसल्यामुळे हे आंदोलन केलेलं आहे. एवढ्यावर प्रशासनाने दखल घ्यावी आणि जर समजा ह्याच्यावर दखल नाही जर घेतली तर यापुढे रस्ता रोको, जसं की बाळासाहेब मोरे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आताच त्यांनी इशारा दिलेला आहे प्रशासनाला, एवढ्यावर जर तुम्ही आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आणि याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील. एवढंच. सामाजिक कार्यकर्ते याच्यामध्ये आंदोलनकर्त्याच्या आंदोलनाची दखल घेणं हे शासनाचं आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे. पहिल्यांदा त्यांनी कर्तव्य त्यांचं पार पाडलं पाहिजे. कारण की 13 दिवस जर माणसाकडे जर कुणीही लक्ष देत नसेल, त्या प्रश्नाकडे लक्ष देत नसेल, तर खरंच या प्रशासनाला सर्वसामान्य आंदोलनकर्त्याच्या विषयाची जाणीव आहे का, असा एक प्रश्न पडतो. हा अतिशय प्रशासनाने अतिशय दुर्लक्षित केलेला विषय आहे. याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि हे यापेक्षाही पुढील आंदोलन चांगल्या पद्धतीचं केलं जाईल. आता सर, तुम्ही इथं 13वा घालत आणि साहेब मध्ये उद्या 14वा आहे. आपलं काय म्हणणं आहे 14वे? प्रश्न असा आहे सर की सर्वसामान्य माणसं जेव्हा वर्षभरामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करतात आणि जिल्हा प्रशासन त्यांना न्याय देत नाही, तेव्हा 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, तेव्हा पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येणार म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन करतात. मात्र जर आपण पाहिलं तर पालकमंत्री सुनीताताई पवार या ठिकाणी आल्यानंतर 13 दिवस या ठिकाणी लोक उपोषणाला बसलेले आहेत. त्या आंदोलनकर्त्यांनी दखल सुद्धा घेतली नाहीये आणि सुनीताताई पवार पालकमंत्री यांना बीड जिल्ह्यातील कंत्राटदार असतील, त्यांचे स्थानिक कार्यकर्ते असतील, यांना भेटण्यासाठी फोटो सेशनसाठी वेळ आहे, मात्र आंदोलकांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे आमची अशी विनंती की त्यांना जर या बीडकरांच्या व्यथा ऐकण्यात स्वारस्य नसेल किंवा जसं त्या म्हटलं की आम्ही बीडकरांची बारामती करू, मात्र बीडचे स्थानिक पुढारी असतील, स्थानिक कंत्राटदार असतील, ते जर आंदोलनकर्त्यांची पालकमंत्र्यांची भेट होऊ देत नसतील आणि आंदोलनकर्त्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करून दबाव आणत असेल, ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेब मोरे पाटील जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं हे शासन जे आहे, जिल्हा प्रशासन जे आहे ते जिवंत नाहीये. कारण 13 दिवस जर न्याय देत नसेल तर ते मृतप्राय झालेला आहे आणि या मृतप्राय प्रशासनाचा त्यांनी 13वा घातलेला आहे. ही गोष्ट जिल्हा प्रशासनासाठी आणि पालकमंत्री म्हणून
सुनीताताई पवार यांच्यासाठी सुद्धा अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, आंदोलनकर्ते असतील त्यांना न्याय द्यावा. आपलं सर बसलेलं आहे नेमकं 13 झाले 14 झाले काय करणार कुठलाही मार्ग. खरं तर या ठिकाणी जे 13, 14, 15 दिवस प्रशासनाच्या दरबारी आंदोलनकर्त्यांना उपोषणं करावी लागतात, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पाठीमागे निवेदनं दिली होती, चर्चा केली होती की या ठिकाणी बसणारा आंदोलक हा 24 घंट्यामध्ये किंवा 48 घंट्यामध्ये त्याचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. ज्या संबंधित विभाग आहे त्याने त्याच्याशी चर्चा करून त्याचं उपोषण मागं घेण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. परंतु या ठिकाणी हे प्रशासन अशा पद्धतीनं काही करताना दिसत नाही. या ठिकाणी ज्या उपोषणस्थळी आपण बसलो आहोत या ठिकाणी उपोषण करून मृत्युमुखी देखील पावले तरी या निगरगट प्रशासनाला कधीही त्याचा घाम फुटलेला नाही. आता ज्यावेळेस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा त्याच्या अगोदर जे पण पालकमंत्री असतील 15 ऑगस्ट असेल 26 जानेवारी असेल या टायमाला या ठिकाणी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्यांच्या बाजू ऐकत असत आणि त्यांचा प्रश्न सोडण्याचा आणि त्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न करत असत. परंतु दादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री दादा असताना आणि पालकमंत्री असताना ही प्रथा बंद पाडली गेली आणि आजही ताईच्या नेतृत्वामध्ये देखील ही प्रथा बंद आहे. ही प्रथा चालू झाली पाहिजे आणि जर डॉक्टर गणेश ढवळे म्हणल्याप्रमाणे जर त्यांच्याच्यानी बीडचं पालकत्व आणि सामान्य जनतेच्या प्रश्न त्यांना जर समजत नसतील किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्यांनी स्थानिक नेत्यांना यातील पालकमंत्री पद द्यावं ताकी सामान्य जनता ही त्यांच्यापर्यंत जाईल. ही आमची भूमिका असेल. राहिला प्रश्न येणाऱ्या काळात जर 14च्या नंतर गोड जेवण होईल आणि बाळासाहेब म्हणल्याप्रमाणे या जिल्ह्यामधील आम्ही मंजरी फाटा या ठिकाणी बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वामध्ये रस्ता रोको केला जाईल याची सर्वच जबाबदारी ही प्रशासनाची असेल. यामध्ये आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीनं सहभागी होईल. जय हिंद.